नमस्कार. अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची अक्कलकोट तालुक्यातील दुधनी व अक्कलकोट शहर येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. दुधनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रथमेश शंकरराव मेहत्रे यांच्या प्रचारार्थ तथा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांची अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या भव्य जाहीर सभेला दुधनी शहर व पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. पाहुया अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील उद्योगमंत्री उदय सामंत यांची झालेली जाहीर सभा. परमशेट्टी, जगदेवी कोटली, महांते पाटील म्हणजे सर्वच आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि प्रथमेश त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले हजारो नागरिक बंधू आणि भगिनी, इथं आल्यानंतर मला देखील थोडं कळायला लागलेलं आहे. शंकर मेहत्रे साहेबांनी सांगितलं की प्रथमेशला तुमच्या ओटीमध्ये टाकलेला आहे, आमच्या मेहत्रे साहेबांनी सांगितलं की काही लोक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्तानं जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचारी म्हणजे गरीब लोक काम करतायत त्यांच्यावर दादागिरी करतात. मेहत्रे साहेब, माझा जन्म कोकणात झालेला आहे. शिवसेना ही कोकणामध्ये वाढलेली आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात मुंबई आणि कोकणात केलेली आहे. तेव्हा आमच्या नादाला कोणी लागू नये एवढीच माझी विनंती. मगाशी मेहत्रे साहेब सांगत होते या भागामध्ये सिद्धराम मेहत्रे असतील, शंकर मेहत्रे असतील, प्रथमेश मेहत्रे असतील, हे दादागिरी करतात असा प्रचार काही लोक करतात. पण हा प्रचार करणाऱ्याला माहिती नाही मेहत्रे साहेबांचा इतिहास. ज्या कुटुंबानं 67 वर्ष जनतेची सेवा केली, ज्या कुटुंबानं 67 वर्ष जनतेची सेवा करताना अनेक विकासाची कामं केली, त्यांची बदनामी करण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय विकासाची कामं करणार आहेत ते दुधनीच्या जनतेला सांगा. कारण मला गाडीत बसल्यानंतर मेहत्रे साहेब दादागिरी नक्की करतात, पण ते आमच्यासारख्या मंत्र्यांवर करतात. आणि मंत्र्यांवर कशासाठी करतात तर तुमच्यासाठी करतात. गाडीत मला काय सांगितलं, काही करून परत जर तुम्हाला अक्कलकोटला आणि दुधनीला यायचं असेल, बघा दादागिरी तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उद्योगमंत्री म्हणून काम करताय. तुम्ही पुढच्या 3 महिन्यामध्ये इथं MIDC जाहीर केलीच पाहिजे. याला दादागिरी म्हणतात. मंत्र्यांकडनं विकासाची कामं स्वतःच्या जनतेसाठी दादागिरीनं करणारा नेता तुम्हाला लाभला हे तुमचं भाग्य आहे. आणि यासाठी या सभेच्या निमित्तानं मेहत्रे साहेब तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण या जमलेल्या हजारो लोकांना शब्द देतो की पुढच्या 90 दिवसामध्ये तुम्ही सांगाल तिथं MIDC मध्ये. दुसरी मागणी केली तुम्हाला ते एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्ही इथं आलाय, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आम्हाला शब्द दिला पाहिजे की दुधनी आणि अक्कलकोट नगरपालिकेला 1 रुपयाचा निधी कमी म्हणून तुम्ही देणार नाही. हा देखील मला शब्द आहे. तिसरी मागणी केली की बाजार समितीमध्ये दादागिरी चालते असं कोण म्हणतात, ते म्हणतात, पण स्वतः दादागिरी करतायत. मेहत्रे साहेब यांच्या नादाला लागू नका. राज्याचे उपमुख्यमंत्री हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की शिवसेनेशिवाय पर्याय इल्ला
तसं एकनाथ शिंदे साहेबांशिवाय देखील पर्याय इलाज नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी तुमची वकिली करेन, परंतु या परिसरामध्ये तुमची प्रायव्हेट कृषी उत्पन्न बाजार समिती लोकांवर दादागिरी करायची, जे बिचारे हतबल आहेत नोकरी करतात त्यांच्यावर दादागिरी करायची. त्याला दादागिरी म्हणत नाही, त्याला पळपटेपणा म्हणतात. दादागिरी आपल्या तोडीच्या माणसाबरोबर करायची. तिथं यायचं, माझ्या मायबाप जनतेला काहीतरी सांगायचं, खोटं नाटक सांगायचं. आज तुमच्या गर्दीनं तुम्ही सिद्ध केलंय की पुन्हा एकदा इथला नगराध्यक्ष हा मेत्रेंनी सांगितलेला होणार. आणि मी जर यात आलो असतो रत्नागिरीतनं तरी मंत्री म्हणून विकासाची कामं करणं ठीक आहे, पण मला सगळीच अक्कल आहे असं अक्कलकोटमध्ये येऊन सांगणं म्हणजे चुकीचं आहे. पेट्रे साहेब तुमच्या आशीर्वादाने 4 वेळा मंत्री राहिले हो. राज्यमंत्रीच्या वेळी राहिलो तरी 11 खाती माझ्याकडे. त्याच्यानंतर पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर म्हाडाचा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो. त्याच्यानंतर मागच्या टर्मला आम्ही गुवाहाटीला गेलो, सातारा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून गेलो, येताना उद्योग मंत्री म्हणून आलो. तसं आम्ही मंत्री झालो, असे अनेक लोक आमच्यामुळेच मंत्री झाले. 4 वेळा मंत्री होऊन सुद्धा कधी दादागिरी केली नाही. दादागिरी केली विकासाची केली, दादागिरी केली जनतेच्या भल्यासाठी केली. तर काही पहिल्या टर्मला दादागिरी करायला लागले. हे अभावाचं पाणी आहे राजकारणात. त्याच्यामुळे चिंता अभिमान करू नका, विजय आपलाच आहे. आणि अभिमानानं सांगतो की या महाराष्ट्रातला पहिला युवा सेनेचा नगराध्यक्ष त्या जुजनीमध्ये होणार आहे. मगाशी कन्नड बोलता बोलता मी पण शिकून घेतलं, त्याच्यात एक वाक्य तुम्हाला सांगतो. दुधनी दाग यार्दिली दादागिरी नड्यांगिला नड्डी कुणाला. आम्ही दादागिरी करणार नाही आणि दादागिरी कोणाला करायला देणार नाही. अजून 2-4 वेळा मित्रसाहेब बोलवलं बाकी कन्नडच बोलू शकतो. पण तुमच्या सगळ्यांचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की 60 वर्षानंतर जरी राजकारणातला बाजूला व्हायचा निर्णय तुम्ही घेत होता आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तुम्हाला दिसलं, तुम्ही 60 वर्षाची काँग्रेसची परंपरा सोडत जो माणूस या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीला धावून आला. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि म्हणून तुमच्या विकासात्मक अन्याय होणार नाही ही आमच्या सगळ्या मंत्री महोदयांची जबाबदारी आहे, सगळ्या मंत्र्यांची जबाबदारी आहे. पण इथल्या जनतेची जबाबदारी आहे की जेवढे उमेदवार उभे आहेत ते सगळे शिवसेनेचे उमेदवार जिंकले पाहिजेत आणि दादागिरी करणाऱ्यांचं डिपॉझिट केलं पाहिजे. आज महिला भगिनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहे. तुमच्यावर तुमच्या सख्या भावानं जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींवर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेम केलं. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यांच्या वतीनं माझ्या महिला भगिनींना शब्द देतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही. आता महिला भगिनींची जबाबदारी आहे की जे तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातो म्हणून त्रास देतात, त्यांच्यावर दबाव आणतात, त्यांच्या मागे उभं राहायचं की ज्या भावानं आपल्या संस्कृतीमध्ये एकच भाऊबीज असते वर्षाला, दर महिन्याला तो जो भाऊबीज टाकतो त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रथमेशला जोडून द्यायचं हे तुम्ही सगळ्यांनी. आणि माझा तर असा अंदाज आहे हे सगळं बघितल्यानंतर समोरच्याला काही मतं पडणारच की नाही. आपली काही तिकडे पाठवा डिपॉझिट करून. त्याच्यामुळं आम्ही मित्रपक्षाचा आदर नक्कीच करतो. आम्ही शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून
महायुतीमध्ये काम करतोय, परंतु प्रत्येक मित्र पक्षानं ठरवलं पाहिजे की ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातोय, ज्या ठिकाणी आम्ही प्रचार करतोय तिथं आपल्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही ही दक्षता तशी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी देखील घेतात, तशी जबाबदारी आमची आणि बाकीच्या मंत्र्यांची देखील आहे. आणि शेवटी ही निवडणूक झाल्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला युतीनंच कामकाज करायचं आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, त्याच्यामुळे काही लोकांनी इथं येऊन दादागिरी करण्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यामध्ये नक्की काय चाललंय हा लक्ष आपण दिला पाहिजे, तिथं जाऊन विकासाची चर्चा केली पाहिजे. जनतेवर येऊन आपल्याकडे कुठंतरी पद आहे म्हणून दादागिरी करण्यामध्ये काय अर्थ नाही. त्या दादागिरीचं रूपांतर तुमच्या मतामध्ये झालं पाहिजे ही विनंती आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. आज इथं बसल्यानंतर मुद्दा मी चिठ्ठी मी दाखवणार तुम्हाला. ही चिठ्ठी जी आहे ही चिठ्ठी मला कोणी दिली? तिथे बसलेल्या माझ्या भगिनीने दिली. बाकीचे 3 मुद्दे हे मैत्री साहेब तुम्ही सांगितलेलेच आहेत. शेवटचा मुद्दा महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी वाचून दाखवला. त्याच्यामध्ये असं लिहिलंय, अवैध धंद्याच्या विरोधामध्ये पत्रकारांनी बातमी केली म्हणून त्या पत्रकारांना धमकवण्याचा पराक्रम देखील त्याला केलाय. हा माझ्या एका महिला पत्रकाराचा, त्या महिला भगिनीचा अपमान नाही, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांचा अपमान आहे. याची नोंद देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांनी घ्यायची आहे. पत्रकार हा लोकशाहीतला 4था स्तंभ आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ, त्याच्याकडे आपण आदरानं बघितलं पाहिजे. ते अवैध धंद्याच्या विरोधामध्ये बातम्या देतात म्हणून तुम्ही जर दादागिरी करणार असाल तर नक्की महाराष्ट्र कुठं चाललाय याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि विशेषतः मला इथल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना विनंती करायची आहे की 2 तारखेला होणारी जी निवडणूक आहे ही आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. फक्त मैत्रिणींच्या अस्तित्वाची लढाई नाही तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये धनुष्यबाणच विजयी झाला पाहिजे हा संकल्प आज या सभेच्या निमित्तानं आपण करूया. नेत्रे साहेबांना शब्द देऊया की तुमच्यावर किती वाईट आरोप झाले, तुम्ही कितीही बदनामी करण्याचा तुमचा कोणीतरी प्रयत्न केला तरी सगळी जनता तुमच्या सोबत आहे. हे 2 तारखेला मतदानात तुम्हाला दिसेल एवढी संख्या तिथं जमलेली आहे. तिथलं मतदान किती आहे? 11,000 किती मतदान होईल? 10,000 मतदान होईल. इथंच 4-5 हजार लोक आहेत. इथंच तुमचा रिझल्ट लागला. एक जरी मत आणलं तरी सर किती? एक येईल. परत येतील का? परत येतील का पत्राला? पुढच्या 5 वर्षांना तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला सांगतील तुमचा नाच नको, आम्ही बिनविरोध नगरपालिका तुमच्याकडे. ही जबाबदारी तुमच्यावर. माझ्यासारखा बाहेरचा माणूस येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यापेक्षा आपला घरचा माणूस कोण आहे आपण ओळखलं पाहिजे. आपल्या घरच्या माणसाची ताकद वाढवली पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळी घरच्या माणसाची ताकद वाढवाल त्यावेळी पर्यायाला तुम्ही शिंदे साहेबांची ताकद वाढवाल, शिंदे साहेबांचे हात मजबूत कराल. आणि म्हणूनच विनंती करतो धनुष्यबाणासमोर समोर फार मोठं मताधिक्य प्रथमेश आणि त्याच्या सर्व सहकार्यांना आपण मिळून द्यावं एवढीच विनंती करतो. पुढच्या वेळी MIDCच्या उद्घाटनाला जर येईल तेव्हा आता 4 वाक्य कन्नड बोललोय, पुढच्या वेळी 8 वाक्य कन्नड बोलून तुम्हाला समोरात होण्याचं काम प्रथमेश शिवसेनेच्या माध्यमातून करतोय. त्याला तुम्ही आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात दुसरी व दुसरी जनतेला आपल्या हातात अनेक उद्योग विकासाची कामे करण्यासाठी मारणारे सर्व सरकार देण्याचे आश्वासन देत सर्व मैत्री घराण्यांच्या पाठीशी खंबीरपणे सर्व शिवसेना हा उभा आहे.